एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालयामध्ये ही डायरेक्ट थेट भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास आणि ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे चालूच आहे, कारण की 2 जून 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 23 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज मंत्रालय या भरतीमध्ये तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना प्रत्येक महिन्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि मंत्रालयामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे, कुठे ड्यूटी करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीमध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड आहे की नाही आहे, त्याचबरोबर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर पेपर असणार आहे तर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये किती असणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय हे जवळपास 2423 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये 10वी पास आणि 12वी पास आणि ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थी मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर यावर्षी जागा सुद्धा बऱ्यापैकी आहे। तर जेव्हा सुद्धा एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय ही जी भरती येते हे जवळपास 2000 3000 4000च्या अंदर या ठिकाणी येते, कारण की मागच्या वर्षी सुद्धा ही भरती आली होती, जवळपास 2 ते 2500 जागांसाठी त्या ठिकाणी आली होती। आणि मागच्या वर्षीची जी एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज मंत्रालयाची जी भरती होती तर ते 12 होती आणि यावर्षी एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय 13 यावर्षी आहे, तर दरवर्षी एक यामध्ये वाढत जाते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला कोणत्या ठिकाणी काम करावं लागणार आहे, तर पहा, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला यामध्ये मंत्रालयामध्ये जॉब करावं लागणार आहे, मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। तर मंत्रालयामध्ये जे पण मंत्रालय असते, जसं सडक मंत्रालय झालं, त्याचबरोबर रक्षा मंत्रालय झालं, त्याचबरोबर परिवहन मंत्रालय झालं, तर ह्यामध्ये आपल्याला या भरतीमध्ये या ठिकाणी काम करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। आणि एकदम शाही ड्यूटी आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालयाची। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि एससी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 35 पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। आणि आपलं जे वय या ठिकाणी मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, 1 ऑगस्ट 2025 रोजी आपलं यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। त्याचबरोबर फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आले। एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी या भरतीमध्ये 1 रुपये सुद्धा फी ठेवण्यात आली नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीबी ओपन एसबीसी 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 कोणत्या कॅटेगरीच्या, तर 1 रुपये सुद्धा यामध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे। आणि एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालयामध्ये कोणकोणते पद आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहिलं जे पद आहे कॅन्टीन अटेंडंटचं पद आहे आणि दुसरं यामध्ये फ्युमिगेशन असिस्टंटचं पद आहे, तिसरं ज्युनियर इंजिनियरचं पद आहे, चौथं टेक्निकल सुपरिटेंडेंटचं पद आहे आणि 5वं जे पद आहे सीनियर सायंटिफिक असिस्टंटचं पद आहे आणि 6वं जे पद आहे हे गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टरचं पद आहे आणि 7वं जे पद आहे मॅनेजर कम अकाउंटंटचं पद आहे आणि त्याचबरोबर 8वं जे पद आहे हे फायरमॅनचं सुद्धा यामध्ये आहे। तर फायरमॅनमध्ये सुद्धा 10वी पास रोज आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर 9वं जे पद आहे सिव्हिलियन मोटार ड्रायव्हरचं पद आहे आणि 10वं जे पद आहे
टेक्निकल ऑफिसरचं यामध्ये पद आहे। तर हे एवढं जे आहे यामध्ये पद आहे लक्षात ठेवा। तर टोटल यामध्ये 10 पदे यामध्ये आहे आणि टोटल जागांचा जर विचार केला 2423 जागांसाठी ही भरती चालू आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय आणि या भरतीमध्ये आता निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये मी तुम्हाला आताच सांगून देतो यामध्ये ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर छातीची काही अट नाही, वजनाची काही अट नाही। तर यामध्ये आपलं जे पेपर या ठिकाणी होणार आहे, ग्राउंड वगैरे नाही आहे। निवड प्रक्रियेचं जर पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये आपले काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीची। तर सर्वात अगोदर आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि पेपर जो आपला या ठिकाणी असणार आहे 24 जुलै 2025 पासून या ठिकाणी आपले पेपर या ठिकाणी चालू होणार आहे आणि पेपरची शेवटची जी तारीख असणार आहे 4 ऑगस्ट या ठिकाणी असणार आहे। तर SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीचा तो पेपर कशा प्रकारे असणार आहे, तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। तर ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, पेपरमध्ये गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे। फक्त 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि आपल्याला यामध्ये जवळपास 1 घंट्याचा टाइम या ठिकाणी भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग जी यामध्ये असणार आहे तर 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे। तर जास्त आपल्याला यामध्ये तुक्के नाही मारायचे कारण की नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीची तयारी करत असाल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा कारण की SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरताय, तुम्ही फक्त 10वीच पास आहे। तर महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये 10वी पासवरच यामध्ये फॉर्म भरता येते कारण की 10वीच्या बेसिसवरच ही भरती या ठिकाणी आलेली आहे आणि 10वीच्या बेसिसवर जे पण भरती असते तर त्याचा जो पेपर असते हा थोडाफार या ठिकाणी इजी असते, लक्षात ठेवा। जास्त कॉम्पिटिशन इकडे नसणार आहे कारण की महाराष्ट्रातले जास्त विद्यार्थी SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीमध्ये फॉर्म भरत नाही, लक्षात ठेवा। कारण की मुलांना असं वाटतं की जागा कमी आहे त्याच्यामुळे जास्त मुलं जे रिस्क या ठिकाणी घेत नाही, तर जास्त मुलं या ठिकाणी फॉर्म भरत नाही आणि पेपर सुद्धा एकदम इजी असते, लक्षात ठेवा। सोपाच पेपर आहे ते लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपले जे पेपर असणार आहे तर हे या ठिकाणी 24 जुलै पासून पेपर चालू होणार आहे आणि 4 ऑगस्ट पर्यंत हे आपल्या या ठिकाणी पेपर चालणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीचे पेपर या ठिकाणी होणार आहे। पेपर दिलेला आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे SSC GD चे म्हणा, ठीक आहे। तर जवळपासचे सेंटर आपल्याला भेटणार आणि त्यामध्ये आपल्याला जे त्यामध्ये ऑप्शन सुद्धा टाकता येते, जे तुम्ही पहिलं ऑप्शन टाकलं तर ते सेंटर आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि नजीकचेच आपल्याला सेंटर या ठिकाणी भेटणार आहे। तर जे पण विद्यार्थी SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीची तयारी करत असाल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा कारण की ही भरती या ठिकाणी चालू आहे। फॉर्म भरणे चालू आहे, 23 जून 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय भरतीमध्ये होणार आहे। तर एकदम शाही ड्युटी आहे, पगार सुद्धा 30-40 हजार रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। रक्षा मंत्रालय झालं, सडक मंत्रालय झालं, त्याचबरोबर परिवहन मंत्रालय झालं। तर यामध्ये आपल्याला मंत्रालयाच्या अंदर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो ऑफिसमध्ये त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती झालं। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।